रविवारी एक टॅटू कंप्लीट केला आणि मी माझ्या कामाला लागले, कारण मला दळण आणि तांदूळ वगैरे आणायचे होते. सकाळी आरवच्या बाबांनी भाजीपाला आणून ठेवला होता, कारण त्यांना दुपारी बैलगाडी बघायला जायचं होतं. योगायोगाने आई दादा पण गावावरून आले होते, मग ते पण बैलगाडी बघायला गेले होते. पण मला काम होतं म्हणून मी गेले नाही. या वर्षीच्या गर्दीने मात्र रेकॉर्डच ब्रेक केला, कारण खूप गर्दी होती यावर्षी बैलगाडी स्पर्धेसाठी. आणि तुम्ही बघू शकता, मी इतक्या लांबून व्हिडिओ घेतला आहे तरी खूप गर्दी दिसते. त्यानंतर मी तांदूळ, दळण वगैरे सगळं काही घेऊन घरी गेले. दुसऱ्या दिवशी मला काही कामानिमित्त बाहेर जायचं होतं आणि गाडीवर नव्हती जाणार, मी बसने जाणार होते. म्हणून म्हटलं चला आज घाटाजवळून जाऊयात, कारण घाटाच्या पलीकडेच बस स्टॉप आहे. आई दादा दोघं पण बैलगाडी बघायला गेले होते. आज आरवचे बाबा ऑफिसला गेले होते आणि आरव माझ्यासोबतच होता. त्याचा जीव खूप वरखाली होत होता की त्याला बैलगाडी बघायला भेटणार नव्हते, पण काय करणार, कामामुळं मी त्याला म्हटलं संध्याकाळी बघ. आणि तुम्ही बघू शकता की बैलगाडा घाटाशेजारी इतकं मोठं फॉरेस्ट आहे ना, त्याच्यामुळं बैलांना एकदम आरामशीर तिथे बांधता येतं. ते सावलीत बसतात मस्तपैकी. आणि तिथेच दुकानं वगैरे पण लावलेली, कलिंगड, पाणीपुरी, भेळपुरी वगैरे सगळ्याची. बैलगाड्या खरं तर खूप लांबून लांबून येतात आणि त्यांना कधी कधी दिवसभर पण थांबावं लागतं. मग अशा वेळी असं शांत वातावरण, बांधायला जागा वगैरे असेल तर त्यांना काही वाटत नाही दिवसभर थांबायला सुद्धा. त्यानंतर आम्हाला बस मिळाली, आम्ही लगेचच निघालो. आणि जाता जाता मी आरवला माझी स्कूल दाखवत होते. खरं तर मी पण खूप वर्षांनी माझी स्कूल बघत होते, कारण इकडे यायचं जास्त संबंधच येत नाही. नंतर माझं काम झाल्यावर आम्ही लगेचच रिटर्न फिरलो आणि जाता जाता तुम्ही बघू शकता, इथे रोज बस उभ्या असतात, पण आज बसला सुद्धा उभं राहायला जागा नव्हती. आणि आरवला इतकी घाई झाली होती ना बैलगाडी बघायची, तो माझ्यासोबत पण चालत नव्हता, तो फास्ट पुढे चालत होता. तो म्हणत होता मग तू मागून निवांत आहे, पण मला पुढे जायचं आहे बैलगाडी बघायला. आणि नंतर इकडे ज्यांची ज्यांची बारी झाली आहे ते मस्तपैकी शांत बसले होते, कोणी झोपलं पण होतं झाडाखाली. बाकीचे बैलगाडी बघायला गेले होते. म्हणजे बाहेर इतकं कडक ऊन असून सुद्धा एवढ्या झाडाझुडपामध्ये अजिबात वाटत नव्हतं की कडक ऊन आहे, शांत थंड हवा लागत होती. बैलगाडी बघायला आमच्या घरचे सगळेच नादिक आहे, त्याच्यामुळं आरव पण लगेच निघून गेला. मी मात्र घरी गेले. आई दादा ऑलरेडी तिथं जाऊन बसले होते आणि कोणीतरी आईंचा आमचा व्हिडिओ काढून इन्स्टावर टाकला होता रील बनवून. तो मी माझ्या स्टोरीला ठेवला होता, तो तुम्ही नक्की बघा.